नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. मागच्या 4-5 दिवसांपासून कांदा बाजारामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. कारण कांद्याचा भाव वाढून सरासरी 2500 ते 2800 रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र मागच्या 2 दिवसांमध्येच कांद्याचा भाव पुन्हा 300 रुपयांनी कमी झाला. मग एवढे चढ उतार का होत आहेत? शेतकरी म्हणतात त्याप्रमाणे केवळ शेतकऱ्यांना गाजर दाखवण्यासाठी भाव वाढवण्यात आले का, किंवा बाजारातील आवक वाढवण्यासाठीची खेळी होती का? काय आहेत कांदा बाजारातील या मोठ्या चढ उतारामागची कारणं, याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. आता मागच्या 4-5 दिवसांपासून सोशल मीडियामध्ये कांदा भावाच्या पावत्या फिरत होत्या. त्या पावत्यांवर भाव दिसत होता 3400 ते 3500 रुपये. म्हणजेच कांद्याचा भाव 3500 रुपयांच्या म्हणजे 3500 रुपयांच्या दरम्यान पोहोचल्याचं भासवलं जात होतं. पण प्रत्यक्ष बाजारांमध्ये सरासरी भाव पातळी बहुतांश ठिकाणी 2500 ते 2800 रुपयांच्या दरम्यान होती. पण सोशल माध्यमांमध्ये 3500 रुपयांच्या पावत्या फिरायला लागल्यानंतर माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली ती कांदा दरवाढीची. कांदा पुन्हा बातम्यांमध्ये आला. अर्थकारण कोलमडलं, डोळ्यात कांद्यानं पाणी आणलं. तसंच कांदा आता महागला अशा मताळ्याखाली बातम्या सुरू झाल्या. पण प्रत्यक्ष 2 दिवसानंतर कांद्याचा भाव पुन्हा क्विंटल मागं 300 रुपयांनी कमी झाला. आता या दरवाढीमागं किंवा दर कमी होण्यामागं 2 कारणं सांगितली जातात. एक बाजू आहे शेतकऱ्यांची आणि दुसरी बाजू आहे व्यापाऱ्यांची. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मागच्या काही दिवसांमध्ये पावसामुळे राज्यातील आणि देशातील बाजारांमध्ये कांद्याची आवक कमी झाली होती. त्यामुळं कांदा पुरवठा घटला. कांद्या बाजारातील आवक वाढवण्यासाठी जाणून बुजून कांद्याचे भाव काही प्रमाणात वाढवण्यात आल्याचं सांगितलं गेलं. जास्त भावाच्या पावत्या माध्यमांमध्ये फिरल्यानंतर बाजारामध्ये आवक वाढायला सुरुवात झाली. आणि शेतकऱ्यांनी असाही दावा केला की सोशल माध्यमांमध्ये ज्या काही 3500 रुपये किंवा 3200 पासून पुढच्या दराच्या पावत्या फिरत होत्या, त्या कांद्याच्या पावत्या ह्या व्यापाऱ्यांच्या कांद्याच्या होत्या. म्हणजे जास्तीत जास्त भाव हा व्यापाऱ्यांच्या कांद्यालाच मिळाला होता असा दावा देखील शेतकऱ्यांनी केलाय. पण दुसरीकडे व्यापाऱ्यांचं म्हणणं वेगळं आहे. व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की मागच्या काही दिवसांमध्ये बाजारातली कांद्याची आवक कमी झाली हे खरं आहे, परंतु भावामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती ती वाढ प्रामुख्यानं दक्षिण भारतात झालेल्या वाढीमुळे होती. कारण दक्षिण भारतातील मोठ्या ग्राहक पेठांमध्ये कांद्याचे भाव हे 3500 रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते. आता दक्षिण भारतातून मागणी चांगली होती, दर देखील चांगले होते, त्यामुळे राज्यातील बाजारांमध्ये कांद्याचे भाव वाढले होते. पण मागच्या 2 दिवसांपासून दक्षिण भारतातील कांद्याचे भाव पुन्हा कमी झाले आणि त्याचा परिणाम आपल्या राज्यातील बाजारावर देखील झाला. म्हणजे कांद्याचे भाव नरमले. त्यामुळेच कांद्याचे भाव मागच्या 2 दिवसांपासून पुन्हा 300 रुपयांनी कमी झालेले दिसून येतात असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. कांदा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होण्यामागे आवकेचा तेवढा परिणाम नाही असं देखील व्यापाऱ्यांनी सांगितलं. पुढच्या बाजारांमध्ये कांद्याचे भाव कमी जास्त झाले त्याचाच हा परिणाम होता असं व्यापारी म्हणतात. परंतु बाजारांमध्ये दर वाढल्याची एक चर्चा सुरू झाली आणि बाजारामध्ये शेतकऱ्यांनी विक्री वाढवल्याचं दिसून येतं. राज्याच्या अनेक बाजारांमध्ये मागच्या 2 दिवसांमध्ये कांद्याची आवक काही प्रमाणात वाढलेली दिसून येते. काही शेतकऱ्यांनी असंही सांगितलं की जे आठवडे बाजार असतात, म्हणजे आठवड्यातून एकदा ज्या बाजार समित्यांमध्ये लिलाव होता त्या बाजार समित्यांमध्ये कांदा आधीच येऊन पडलाय, म्हणजेच आवक काहीशी वाढलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारामध्ये कांदा आवकेचा दबाव वाढून दरावर परिणाम होईल असा कुठलाही निर्णय घेऊ नये असं आवाहन अभ्यासक करतायत. सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना शेतकरी आणि शेतीमाल बाजार अभ्यासक शिवाजी आवटे म्हणतात की शेतकऱ्यांनी बाजाराकडे लक्ष न देता, म्हणजे मार्केटकडे लक्ष न देता दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं माल विकावा असं आवाहन त्यांनी केलंय. म्हणजे बाजारामध्ये आवकेचा दबाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी असं देखील आवटे यांचं म्हणणं आहे. आपण जर देशातील उत्पादनाचं पाहिलं तर यंदा उत्पादन घटलं हे मात्र निश्चित आहे. परंतु मागच्या काही वर्षांचा जर आढावा घेतला तर मागच्या 1-2 महिन्यांमध्ये जो दर होता तो दर मागच्या काही वर्षातील दरापेक्षा चांगला होता. म्हणजे जिथं 800 ते 1000 रुपयांचा दर असायचा तिथं यंदा 1200 ते 1400 रुपये, काही ठिकाणी 1500 रुपयांच्या दरम्यान देखील दर होता. त्यातल्या त्यात सरकारचं धोरण हे वेगळं होतं. म्हणजेच सरकारचं धोरण कांदा भाव दाबून ठेवण्यासारखं होतं. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा विकलाय. आता हा कांदा पुढे व्यापारी आणि स्टॉकिस्ट यांच्या हातात गेलाय. चाळीमध्ये देखील यंदा शेतकऱ्यांचा कांदा कमी असल्याचं सांगितलं जातं. अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की यंदा चाळीमध्ये सरासरीच्या तुलनेत 30% कमी कांदा आहे. म्हणजेच एरवी जेवढा कांदा चाळीमध्ये असतो त्याच्या 70%च कांदा शिल्लक आहे. सोशल माध्यमांमध्ये जर आपण बातम्या पाहिल्या तर असंही दिसून येतं की काही बातम्या अशा येतात की कांदा भावामध्ये पुढच्या काळात मोठी तेजी येईल, म्हणजेच कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढतील. पण आपण जर सध्याचं समीकरण पाहिलं तर सरकारनं कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क आणि $550 प्रति टन किमान निर्यात मूल्य लागू केलेलं आहे. सरकारचं हे धोरण असताना देखील कांद्याचे भाव सध्या 2000 ते 2300 रुपयांच्या दरम्यान आहे. म्हणजे सरासरी भाव एवढा मिळतो. आता काही बाजारांमध्ये 3000, 3200, 3500 रुपयांचा भाव मिळतोय. हा जो भाव आहे तो काही वक्कलला किंवा काही गोण्यांना मिळतो असं शेतकरी, व्यापारी आणि सगळ्यांचंच म्हणणं आहे. थोडक्यात काय तर जो काही चढ्या भावाचा किंवा जास्तीत जास्त भावाच्या पावत्या फिरत आहेत तो भाव त्या बाजार समितीतील सगळ्याच मालाला मिळत नाहीये, हे मात्र खरं आहे. आता एकूणच कांदा बाजाराचं चित्र पाहता म्हणजेच निर्यातीचं चित्र, बाजारातील उपलब्धता, मागणी, पुरवठा या सगळ्यांचं समीकरण लक्षात घेता पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये कांदा भावात क्विंटल मागे 500 ते 700 रुपयांचे चढ उतार हे दिसू शकतात.
पण त्यासाठी बाजारातील आवक, सरकारचं निर्यातीचं धोरण हे सगळे घटक विचारात घेऊन एवढे चढउतार होऊ शकतात असं अभ्यासकांनी सांगितलं आहे। थोडक्यात काय तर कांदा बाजाराची परिस्थिती पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांची बाजारातील विक्री, व्यापाऱ्यांची बाजारातील विक्री तसंच सरकारचं निर्यातीचं धोरण यानुसार बदलतील असा अंदाज आहे। आता हे होतं सध्याच्या कांदा बाजारातलं समीकरण। एकूणच आपल्या भागामध्ये कांदा पिकाची काय स्थिती आहे, चाळीमध्ये किती टक्के कांदा आहे, कांद्याची सड होते का, कांदा बाजार काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच रोज सायंकाळी 8 वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं, पीक विमा अशा योजनांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।